नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सेशन नंबर 15 बघणार आहोत. ठीक आहे. तर समोर जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण भविष्यामध्ये सुद्धा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज या चॅनलवरती येत राहतील. तर सबस्क्राईब करा. तर बघा, आज आपण सेशन नंबर 15 बघणार आहोत. तर आता टायपिंग प्रॅक्टिस जे आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्ट आता सेल पाथ लर्निंग बघूया. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 6 स्टेप्स आहेत. तर प्रोसेस करूया आणि स्टार्ट करू. ठीक आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला बघा, रेडी टेम्पलेट कशा सर्च व क्रिएट करतात त्यानुसार योग्य त्या स्टेप्स अवलंबा. ठीक आहे. तर आपल्याला रेडी टेम्पलेट कसं एडिट करायचं आहे, तर बघा पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे क्लिक ऑन फाईल टॅब, न्यू, सिलेक्ट द टेम्पलेट, ॲड, क्लिक ऑन क्रिएट. ठीक आहे. तर पहिलं आपलं ॲन्सर आहे, क्लिक करा आणि नेक्स्ट करा. नंतर बघा एनव्हलपमध्ये आयकॉन्स इन्सर्ट करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तर आपल्याला आता ते आयकॉन्स आहे त्या इमेजमधून सिलेक्ट करायचं आहे. बघा इथं बीमध्ये बघा इथं आयकॉन्सचं ऑप्शन आहे. ठीक आहे. तर हेच आपलं आन्सर आहे. क्लिक करूया आणि सबमिट करू. नेक्स्ट बघा, आपल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण आयकॉन्स फॉर्मॅट करू शकत नाही. ठीक आहे. तर आपण जस्ट आता तेच प्रश्न बघितला होता यापूर्वी. ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे ते चूक आहे. समोरचा प्रश्न बघा, टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट एंटर करण्याच्या स्टेप्स पहा, त्यापैकी योग्य स्टेप्स निवडा. ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे ते चौथ्या नंबरचं आहे मित्रांनो. टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा, टेक्स्ट बॉक्समधून जो टेक्स्ट आहे ठीक आहे तो एंटर करा. हे जे उत्तर आहे आपलं चौथ्या नंबरचं, तेच आपलं आन्सर आहे. क्लिक करू आणि सबमिट करूया. समोरचा प्रश्न बघा, फॉन्टचं साईज वाढवण्यासाठी आपल्याला फॉन्ट ग्रुपवर क्लिक करावे लागेल. ठीक आहे. तर हे बरोबर आहे. फॉन्टची साईज वाढवण्यासाठी क्लिक तर करावेच लागेल, त्यानंतरच फॉन्टची साईज वाढेल. नंतर बघा, डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्यासाठी डॅश डॅश टॅबवर क्लिक करा. ठीक आहे. त्याचा ॲन्सर आहे बघा फाईल टॅब. ठीक आहे. आपण कोणतंही डॉक्युमेंट एक्सपोर्ट करायचं असेल तर फाईल टॅबमधून करू शकतो. याचा आपला आन्सर आहे. बघा इथं आपण 6 प्रश्न सोडवले. आपलं सेल्फ पाथ लर्निंग इथं संपलेलं आहे. आता नॉलेज चेकचे प्रश्न जे आहेत आपण इथं स्टार्ट केलेले आहे. ठीक आहे. इथं नेक्स्ट करूया. पहिला प्रश्न बघा, तुमच्या ग्रीटिंग कार्डमध्ये तुम्हाला काही आयकॉन्स ॲड करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला प्रथम डॅश डॅश या टॅबकडे जावे लागेल. ठीक आहे. तर आपल्याला जे टॅब आहे ॲड करण्यासाठी ते म्हणजे इन्सर्ट टॅब. ठीक आहे. इन्सर्टच्या मदतीने आपण हे करू शकतो. नंतरचा प्रश्न बघा, MS वर्डमध्ये म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कोठे जाऊन बदलू शकता. ठीक आहे. तर जर आयकॉनचा कलर आपल्याला चेंज करायचा असेल तर आपण इथं फॉन्ट कलरच्या मदतीनं तर होऊ नाही शकणार, कारण तो फॉन्टचा कलर चेंज होणार. ठीक आहे. आपण ग्राफिक्स फीलच्या मदतीनं हे करू शकतो, म्हणजे आयकॉनचा कलर चेंज करू शकतो. तेच आपला आन्सर आहे. नंतर बघा, एखादे टेम्पलेट्स कॉपी करण्यासाठी डॅश डॅश या कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो. ठीक आहे. तर कॉपी करण्यासाठी बघा इथं Ctrl+C. ठीक आहे. Ctrl+Cच्या मदतीनं आपण हे करतो. नंतरचा प्रश्न बघा, MS वर्ड होम टॅब खाली पुढीलपैकी कोणते पर्याय तुम्हाला आढळतील. ठीक आहे. तर होम टॅबमध्ये कोणकोणचे पर्याय असतील म्हणते ते, तर आयकॉन्स नसतं याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये बोल्ड असू शकते, बोल्ड तर असतेच होम टॅबमध्ये, फॉन्ट साईज असते, फॉन्ट कलरसुद्धा असते आणि बोल्ड इफेक्ट. पहिले तिन्हीसुद्धा याचे ऑप्शन आहेत. सेव्ह करूया. नंतर बघा, पुढील इमेजेसपैकी कोणते ग्रीटिंग कार्ड इमेज आहे. ठीक आहे. तर ग्रीटिंग कार्ड इमेज याच्यापैकी आपल्याला वाटत आहे म्हणजे चौथ्या नंबरची. बघा सबमिट करा. बघा अशा प्रकारे आपण नॉलेज चेकसुद्धा इथं सॉल्व केलेलं आहे. यानंतर आपण डू इट युअर सेल्फ आता सॉल्व करूया. ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करू डू इट युअर सेल्फची आणि इथं नेक्स्ट. त्यानंतर पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा आणि प्रोफेशनल बिझनेस कार्ड बनवण्यासाठी सर्च बार याचा वापर करून लोटस बिझनेस कार्ड हे टेम्पलेट सर्च करा. ठीक आहे. तर आपल्याला एक त्यांनी टेम्पलेट एडिट करायचं सांगितलेलं आहे यामध्ये.
ॲड करायचं सांगितलेलं आहे. तर इथं स्टार्ट बटनमध्ये जा. गेल्यानंतर बघा इथं वर्डचा ऑप्शन आहे, तर मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा आणि ब्लँक डॉक्युमेंट घ्या. आपल्याला नवीन एक टेम्पलेट घ्यायचं आहे, तर फाईल टॅबमध्ये गेलो आपण. याच्यामधून न्यूमध्ये जायचं आहे आणि सेम तेच प्रोसेस आहे क्रिएट करण्यासाठी एक टेम्पलेट. तर तो आपल्याला लोटस बिझनेस कार्ड, ठीक आहे. तर इथं सर्च करून घेऊ, तो टेम्पलेट येऊन जाईल नंतरच, ठीक आहे. इथं आपण लोटस बिझनेस कार्ड, ठीक आहे. तर हे सर्च करून घेऊ आणि इथं हे सर्च बारमधून हे प्रेस करा. नंतर बघा इथं हे लोटस जे बिझनेस कार्ड आहे ते टेम्पलेट आलेलं आहे, याच्यावरती क्लिक करू आपण आणि फक्त क्रिएटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. आता ते जे आहे ते इथं टेम्पलेट येऊन जाईल. नंतर सबमिट करा. नंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर बिझनेस कार्ड या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲज ह्याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर बघा आता डेस्कटॉपवरती आपल्याला बिझनेस कार्ड या नावाने सेव्ह करायचं आहे. तर फाईलमध्ये जा. केल्यानंतर इथं सेव्ह ॲजचं ऑप्शन आहे बघा. सेव्ह ॲज केल्यानंतर इथं ब्राउज करावं लागेल आपल्याला. डेस्कटॉपवर जर सेव्ह करायचं असेल तर ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करूया. नंतर इथं डेस्कटॉपवरती क्लिक करा आणि या फाईलला नाव द्या. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे बिझनेस कार्ड, ठीक आहे. तर इथं आपण सिलेक्ट करू आणि इथं बिझनेस कार्ड असं नाव देऊ, ठीक आहे. तर बिझनेस कार्ड असं टाईप करूया. दिल्यानंतर इथं सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि सबमिट करा, ठीक आहे. इथं आपलं ॲन्सर संपलं. नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट PDF/XPS याचा वापर करा. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा हा प्रश्न आपण पहिलेसुद्धा बघितलेला आहे, ठीक आहे. तर आता स्टार्ट एक्झाम करूया आपण. सेम तीच प्रोसेस आहे. PDF एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जावे लागेल आपल्याला. गेल्यानंतर त्यांनी स्टेप सांगितलेलं बघा, इथं एक्सपोर्टमध्ये जा. एक्सपोर्ट केल्यानंतर इथं बघा ऑप्शन आहे क्रिएट PDF/XPS, ठीक आहे. क्लिक करा आणि इथं पब्लिश करा. PDF मध्ये कन्वर्ट होऊन जाईल तो वर्ड आणि सबमिट करूया. केल्यानंतर चौथा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा व त्यात बोल्ड लोगो लेटर हेड हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा. आता याचा वापर करून लेटर हेड तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावरती क्लिक करा, ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करूया. समोर बघा स्टार्ट बटनमध्ये क्लिक करा फक्त आणि वर्ड जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करा. आता इथं डायरेक्ट आपण सर्च बारमध्ये टेम्पलेट सर्च करू शकतो बघा. त्यांनी सांगितलेलं आहे बोल्ड लोगो लेटर हेड, ठीक आहे. तर आता बोल्ड लोगो लेटर हेड, ठीक आहे. तर हे होतं डायरेक्ट आपण इथं सर्च करून घेऊ, जेणेकरून तो टेम्पलेट डायरेक्ट आपल्याला इथूनच क्रिएट करता येईल, ठीक आहे. तर टाईप केलं आपण आणि इथं सर्च करून घेऊ. केल्यानंतर बघा इथं 3 ऑप्शन आलेले आहेत. त्यापैकी आपल्याला जे पाहिजे त्याच्यावरती क्लिक करा आणि क्रिएटवरती क्लिक करा, ठीक आहे. आता इथं जे टेम्पलेट आहे ते ॲड झालेलं आहे. नंतर सबमिट करा, ठीक आहे. नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट PDF/XPS याचा वापर करा. आता सेम तोच प्रश्न आहे मित्रांनो, आपण जे सोडवलेला आहे तोच सेम इथं रिपीट केलेला आहे त्यांनी. परत तीच फाईल टॅबमध्ये जा. याच्यामधून परत एक्सपोर्टवरती क्लिक करा आणि इथं क्रिएट PDF/XPS याच्यावरती क्लिक करा आणि पब्लिश करा, ठीक आहे. आता इथं ऑलरेडी पब्लिश केली होती आपण जुनी PDF म्हणून ती येस नोचं ऑप्शन होतं. तर येस करून डायरेक्ट सबमिटवरती क्लिक करा. केल्यानंतर बघा इथं आपण गायडेड डू इट युअरसेल्फ आपण इथं सॉल्व केलेलं आहे. आता एंड करून घेऊया एक्झामला. नंतर आहे आपल्याला प्रोसेस फोलिओ, ठीक आहे. तर ते बघून घेऊ. तर बघा आपल्याला डिझायर्ड स्किल सेट दिलेले आहे त्यांनी ड्रॉ टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड, ठीक आहे. तिथं आपण डायरेक्ट आता रिस्टार्ट करूया किंवा स्टार्ट करूया, ठीक आहे. तर बघा इथं स्टारमध्ये जा. वर्ड ॲप्लिकेशन ब्लँक डॉक्युमेंट घेऊन ओपन करा. इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन टेबलमध्ये जा आणि ड्रॉ टेबल, ठीक आहे. याच्यावरती असं माऊस आणून ठेवून द्या किंवा क्लिक करा, ठीक आहे. तर ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाईल. ते 10 सेकंडच्या आतमध्ये करा फक्त, लवकर फास्ट. नंतर बघा इथं परफॉर्म स्टेटस आहे ना, त्याच्यावरती फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे आता, ठीक आहे. टॅब इनेबल करू आपण आणि इथं नेक्स्ट
नेक्स्ट केल्यानंतर जी आपण असाइनमेंट सॉल्व केली ती इथं चूज फाईल करून अपलोड करूया. ठीक आहे, तर चूज फाईल केली मी. आता एक सेशनची मी एक इथं डॉक्युमेंट अपलोड करून देतो आहे. याच्यावरती क्लिक करू आणि ओपन. ठीक आहे, इथं असाइनमेंट ओपन झाली आपली. आता सेव्ह करूया. बघा इथं प्रोसेस फोलिओ आपला संपलेला आहे. आता आपल्यापाशी सिम्युलेशन क्वेश्चन्स आपले राहिलेले आहेत. ठीक आहे, आता सिम्युलेशन क्वेश्चन्स आपण इथं सॉल्व करूया. ठीक आहे, तर स्टार्ट एक्झाम करू आणि प्रोसेस झाल्यानंतर इथं नेक्स्ट. पहिला प्रश्न बघा, योग्य ते आयकॉन्स साध्या शब्दांपेक्षा अधिक गोष्टी व्यक्त करू शकतात व डॉक्युमेंटला आकर्षक बनवितात. त्यासाठी एडिट हेडर ओपन करा आणि रेस्टॉरंटच्या नावाच्या अगोदर फूड अँड ड्रिंक्स आयकॉन्स इन्सर्ट करा. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. तर बघा इथं इन्सर्ट टॅबवरती क्लिक करा आणि बघा इथं आयकॉन्सचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. केल्यानंतर बघा इथं आपल्याला सर्च करावं लागेल फूड अँड ड्रिंक्स. ठीक आहे, इथं मी क्रिएट केलं आणि इथं हे आयकॉन जे याच्यावरती क्लिक करा आणि ते इन्सर्ट करा. ठीक आहे, तर फूड अँड ड्रिंकचं एक जे आयकॉन आहे ते इन्सर्ट होऊन जाईल. ठीक आहे, इथं इन्सर्टवरती क्लिक करूया. बघा इथं एक आयकॉन इन्सर्ट झालेला आहे आणि आपलं आन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिट झालेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सिम्युलेशन क्वेश्चनसुद्धा इथं सॉल्व केला. एंड एक्झाम करून घेऊ आणि कन्फर्म. ठीक आहे, आता फक्त आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट राहिलेलं आहे मित्रांनो, तर ते बघून घेऊया. तर स्टार्ट एक्झाम करूया आणि इथं स्टार्ट. ठीक आहे, नेक्स्ट करा. पहिला प्रश्न बघा, युजर इंटरफेस प्रदान करणारे हे ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहे. ठीक आहे, तर हे बरोबर आहे. सबमिट करा. नंतर बघा, ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य नसते, तर ते म्हणजे युजर्सना विशिष्ट कार्य करण्यास सक्षम करणे, जसे की एक स्प्रेडशीट फाईल एडिट करणे. ठीक आहे, तर हे आपलं आन्सर आहे. हे काम नसते युजर इंटरफेसचं. नंतर बघा, या सिस्टीम सॉफ्टवेअरवर तुमच्या कम्प्युटरच्या संसाधनांचे रिसोर्सेस तसेच मेमरी, प्रोसेसिंग आणि स्टोरेज यांचेही व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते. ठीक आहे, तर ते म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, नंतर बघा, सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढील प्रकारचे प्रोग्राम असतात डॅश डॅश शिवाय. ठीक आहे, तर ते म्हणजे सेक्टर्स शिवाय. 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे आपलं. सबमिट करूया. इथं यस आय एम करून जी एक्झाम आहे ते एंड करून घ्या मित्रांनो. तर बघा, अशा प्रकारे आपण सेशन 15 इथं पूर्णपैकी बघितलेलं आहे. तर भेटूया समोरच्या सेशनमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड टिल देन बाय.